राजश्री भरत घोले 277 राजश्री भरत घोले आहेत का? या ठिकाणी सुरुवात करतो या मात्र शाखेचा वर्धापन दिन शिंदे साहेब, शाखा प्रमुख अविनाश शेवळे साहेब, त्यांच्यासोबत आमचे अशोकजीवीर व विधानसभा संघटक महेंद्रजी नागटे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी आमच्या महिला विभागाई शिंदे यांचंही या ठिकाणी स्वागत शाखेच्या वतीने होत आहे। चेंबूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर यांचंही या ठिकाणी स्वागत। मी चेंबूर विधानसभा संघटक या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे महेंद्रजी नागटे साहेब व शाखा प्रमुख अशोकजी वीर यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार शिवसेना नेते खासदार सन्माननीय अनिल भाऊ देसाई यांचं शाखेच्या वतीने सहर्ष स्वागत। नागटे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। शिवसेना उपसचिव प्रवीणजी महाले साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। नागटे साहेब व वीर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। चेंबूर विधानसभा संघटक संजय स्वागत करण्यात येते। मी अशोक वीर साहेब यांना शाखा प्रमुख राजेशजी दोणकर, अविनाशजी शेवाळे विभाग। आपल्या हिंदू संस्कृतीचा सगळ्यात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा वर्ष आजच्या या शुभ प्रसंगी इथं व्यासपीठावर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, आमदार, आजी माजी नगरसेवक, महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि इथं या मुंबईची, या महाराष्ट्राची आणि देशाला सावरणारी शक्ती ही नारी शक्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सुद्धा सुरू आहे। एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण इथं आलेला आहात। शाखेचा वर्धापन दिन आहे। शाखेच्या वर्धापन दिनी इथं सत्यनारायणाची पूजा आपण पाहिली।
पूजा संपन्न झाली, सगळ्यांनी तीर्थप्रसाद घेतला आणि त्यानंतर इथे आपला जो कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणू इच्छित नाही. सर्वजण उत्सुकतेने आपण इथं जमलेला आहात. आपल्या सगळ्यांना, आपल्या कुटुंबियांना चांगलं निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो आणि सर्वांगीण प्रगती आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज यहाँ पे शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे हमारे पार्टी की शाखा जिस 155 इस शाखा प्रमुख और यहाँ के सब महेंद्र नागटे, हमारे अशोक वीर, प्रमोद शिंदे हमारे विभाग प्रमुख, हमारे विधायक प्रकाश फातर्पेकर, सभी शिवसैनिकों का जो उत्साह है वो आप देख रहे हैं. और यहाँ पे शाखा में पूजा भी रखी गई है. पूजा के साथ साथ यहाँ पे महिलाओं का आप देखेंगे कि गठन कितनी बड़ी संख्या में हो रहा है. और ये शाखा की सालगिरह 25वीं सालगिरह भी यहाँ पे मनाई जा रही है. एक बहुत ज़बरदस्त वातावरण है और लोगों में बहुत उत्साह है. आज हिंदू नववर्ष जो हम गुड़ी पाड़वा महाराष्ट्र में बहुत अच्छी धूमधाम से यहाँ पे मनाया जाता है. एक जोश है, एक जल्लोश है, एक आत्मविश्वास बढ़ रहा है और यहाँ पे सभी लोगों की खुशहाली, ये सभी पदाधिकारी कार्यकर्ता हमारे विधायक काम करते रहे हैं लोगों का. तो यहाँ पे महिलाएं भी बहुत खुश है, आप देख रहे हैं. और अच्छा कार्यक्रम भी यहाँ पे हो रहा है, सामाजिक कार्यक्रम. तो ये एक मिसाल है कि सभी को लेके आगे चलना, मुंबई को आगे बढ़ाना और महाराष्ट्र को आगे कैसे बढ़ाएं, यही सोच शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की है जो यहाँ पे दिख रही है. खासदार हमारे ये लोकसभा से खड़े हैं और वो भारी वोट से चुन के आने वाले हैं. मैं आज ही बोलता हूँ आपको. आज गुढीपाडवा, नवीन वर्ष आणि सर्वांना मी त्यांचं आरोग्य सलामत राहो ही त्यांना शुभेच्छा देतो. आरोग्य सलामतमध्ये सगळं सलामत. आरोग्य निरोगी असेल तर सगळं काही खुश. त्यामुळे हाच संदेश त्यांना देतोय मी. गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष आहे, मराठी नववर्ष आहे. त्याच्या सर्व तुमच्या चॅनलच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण अगदी नवीन वर्ष जे चालू होतं, या नवीन वर्षामध्ये मी असं म्हणेन की जी आता या लोकशाहीची थट्टा चालली आहे आणि हुकुमशाही आहे ती काढून काढण्यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण महाविकास आघाडी आज त्याची घोषणा झाली आहे. आणि मशाल या चिन्हावर आमचे अनिल देसाई हे इथनं खासदार नक्कीच होतील. आणि आज तशा प्रकारे आम्ही सगळीकडे फिरतो आहेत, सगळीकडे एक उत्साह आहे आणि त्याप्रमाणे आपला हिंदू वर्षाच्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असो, कुठल्या पक्षाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो, कोणताही काम असो, ते सतत कामं करत राहतात. आमच्या विभागामध्ये आता शौचालय असो, गटारं असो, मंदिरं असो, मस्जिदं असो, काहीही असो, स्मशानभूमी असो, काही काम सांगा की भाऊ कोणाचाही नाही हा शब्द भाऊंच्या तोंडात नाही. खरोखर अभिमान आहे आमच्या चेंबूरच्या भागाचा आणि त्या आमच्या आमदारांचा की आणि आमच्या पाठीशी ते नेहमी कायमस्वरूपी उभे राहिल्यामुळे आज आमचा हा वॉर्ड सुजलाम सुफलामच झाला असं आम्हाला बोलायला काही हरकत नाही. मी आमच्या या जनतेला गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. हा वर्ष सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा, आरोग्यदायी, धनसंपत्ती येई असा सोन्याचा सोनेरी वर्ष आमच्या सर्व रहिवाशांना जावो एवढंच सांगतो आणि थांबतो. पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र. गुढीपाडव्याच्या सर्व विभागातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज खूप आनंद होतो आहे. आपण पाहताय हा शाखेचा 25वा रौप्य वर्ष आहे. अत्यंत आनंदामध्ये हा साजरा केला जातो आहे. पब्लिकची सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे उपस्थिती आहे. आपण पाहतच असाल. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमच्या विभागाचे विधानसभा संघटक महेंद्र नागटे तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी, उपशाखा प्रमुख, महिला उपशाखा प्रमुख, गटप्रमुख हे अत्यंत गेले 8 ते 10 दिवस खूप मेहनत करत आहेत. खूप मेहनत करून हा कार्यक्रम चांगला यशस्वीपणे पार पाडतात. आज आपण बघतो जनता एवढी का उपस्थित आहे कारण या विभागाचे आमदार माननीय प्रकाश फातर्पेकर यांनी या विभागामध्ये एवढे अत्यंत चांगल्या प्रकारे कामं केलीत. त्या कामाचा हा उत्साह पाहून सर्व लोक या शाखेला सतत भेट देत असतात. धन्यवाद.
क्रमांक 155च्या सर्व महिला संघटनातर्फे कार्य संघ आमदार प्रकाश भाऊ सातारकर यांचं स्वागत